करायचे। आज त्यांचा मुलगा चेंडू लागतोय, त्यांनी पहिला चेंडू अडवला, हा दुसरा चेंडू असेल त्यांचा। बॅटीची कडा, निर्धारित स्वरूपातील एक धाव। क्षमा सावी निलेश पाटील। वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत। दोन्ही चेंडूचा खेळ झालाय। तिसरा चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बी स्टँड स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये। आता इथून जज करताना थोडीशी चुकी झाली आणि खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा। यश वजे कोरटी, यश वजे कोरटी समालोचन कक्षामध्ये यावं। चौथ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षण होतं, थोडंसं बंब डीप मधून सुद्धा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होते, पण चेंडूला नाही अडवू शकले। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। धावफलक धावा 8 धावा। फलंदाजी करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये सिंगल लॅड होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। 9 धावा धावफलकावरती। शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा। दुसरं षटक हाताळण्यासाठी खनिश, बघा पहिलं षटक हाताळलं खूप चांगलं होतं। यश वजे कोरटी आणि मंदार मात्रे बिंदास कोफराडचे यांनी समालोचन कक्षामध्ये यावं। निलेशजी पाटील यांचे सुपुत्र होते जे पहिलं षटक हाताळले आणि एक चान्स सुद्धा क्रिएट केला होता। लॉंग ऑफला स्वतः निलेशजी पाटील क्षेत्ररक्षण करतायत, त्यांच्या हातामध्ये झेल टिपण्याचा। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पण पाहू शकता जशा प्रकारे चेंडू हाताळला, ह्या टॅनचा मागं कारण सुद्धा वेग आहे। ह्या टॅनने खेळाडूंना प्रोत्साहित केलं जाते की समोरचे खेळाडू आपण पाहू शकता खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत। पहिल्या चेंडूवरती सिंगल, डबल 1, 11 धावा धावफलकावरती। अकोटोप्पाच्या चेंडूला पाठवले हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला येण्याचा प्रयत्न, खूप चांगला झेल। या झेल नंतर उत्साह आपण पाहू शकता, एकाने पकडलेला झेल पण खेळाडूंचा 11च्या 11 खेळाडूंचा उत्साह आहे, पण पाहू शकता प्रोत्साहित केलं जाते। खूप चांगला झेल टिपला गेला, कशा प्रकारे चेंडूला जज केलं गेलं आणि खूप चांगला झेल। विपुल सर, जर तुम्ही भुईगाव संघाचं नीट आकलन बघितलं ना, तर निलेश पाटील एक सिनियर खेळाडू आहेत, बाकी सर्व यंगस्टर्स आहेत आणि असे यंगस्टर्स आहेत की मला तर ते सर्व अंडर 21च दिसतात, 21 किंवा अंडर 21 दिसतात। एक विशू आणि निलेश पाटील सोडले तर, आणि त्यांच्यातला उत्साह बघताना ही अतिशय एक चांगली गोष्ट आणि एक चांगला संघ निर्माण होण्याची शक्यता आहे। भुईगाव कडून चांगले खेळाडू प्रोड्यूस झाले त्याच्या अगोदर सुद्धा। आणि चांगलं काहीतरी घडताना दिसतंय। नक्कीच या वयात जर हे खेळ चालू केला असेल तर आज न उद्या कधीतरी हा संघ
चांगले खेळाडू प्रोड्यूस करतो. भुईगाव संघ देखील एक चांगला संघ होता. काही कारणास्तव त्यांच्यातले जे करिअरसाठी काही मुलांनी दुसरे मार्ग चूज केले. क्रिकेटला तेवढं प्राधान्य त्यांना देता जमलं नाही. अंगातलं क्रिकेट त्यांचं नक्कीच गेलं नसेल, परंतु तेवढं प्राधान्य त्यांना काही देता जमलं नाही. परंतु एक भुईगाव मधून आज एक काहीतरी तरुणाईचा एक वेगळा संघ पाहताना मिळतो आपल्याला. बघा ज्या क्षेत्ररक्षकांनी कॅच पकडली, विवेकजी पाटील यांच्याकडून त्या क्षेत्ररक्षक 500. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. नजरा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती होता. चेंडू हातामध्ये आला होता, पण चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत हातामध्ये नाही टिकला गेला. जे क्षेत्ररक्षकांनी झेल पकडला तर विवेकजी पाटील सर यांच्याकडून त्या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऋग्वेदसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. खूप चांगला झेल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये टिपला होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राहतील दूर. वन बाउन्स चेंडूच्या डोक्याच्या वरतून जातोय सीमारेषा पार. चौकार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 22-22 22 धावा. गोलंदाजी मारवरती श्लोक आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत. कुठेतरी आज हे भुईगावातले जे तरुणाईला बघून, ज्यांच्या अंगातून क्रिकेट किंवा कारणास्तव ज्यांच्याकडून क्रिकेट बंद झाला असेल, आज त्यांच्या अंगात देखील एक चांगली हुरस आली असेल. आणि नक्कीच पुढच्या वर्षी किंवा पुढच्या येणाऱ्या सामन्यामध्ये एक भुईगाव चांगला संघ आम्हाला पाहायला मिळेल. परंतु AFCC भुईगाव किंवा भुईगाव असा नावाचा संघ जे चुरस देऊन खेळायचे, असा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आज निलेश पाटील आणि विशू म्हणून यांनी जे ही तरुणाईला घेऊन उतरली, या सामन्यामध्ये जी त्यांनी उतरवलं आहे ना, त्याच्यातून कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि भुईगाव मधून देखील एक चांगला संघ आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. लुप्त झालेल्या भुईगाव मधून काही कारणास्तव भुईगाव मधून खूप संघ कित्येक तरी वर्ष आमच्या खेळत नव्हते. त्याच्यातून जे चांगले खेळणारे खेळाडू होते हे दुसऱ्या संघातून खेळत होते, परंतु याच्या पुढे आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सर, एखाद्या गोष्टीची सुरुवात नेहमी शून्यातूनच होते ना. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जे प्रयत्न केलेत की काही खेळाडू म्हणजे तरुण खेळाडूंना कशा प्रकारे इतकं चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आणून खेळायचं आहे, इथून खेळणारा आलेला अनुभव. कारण की आपण पाहतोय सामवेदी ब्राह्मण संघ आयोजित अंडरआर्म टेनिस ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटची स्पर्धा, जिथे यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती एक स्पर्धा आपण पाहू शकतो. DBN नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकतो. म्हणजे इथून घरी जाऊन तुम्ही या चुका केलेल्या असतील, या तुम्हीच केलेल्या चांगल्या कामगिरी तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. आणि या कमी वयात जर का तुम्हाला या गोष्टी समजतील, ते निश्चितच येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. ऑन साइडला निलेशजी स्वतःच्या चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतील. राहतील थोडेसे दूर. चेंडू पुन्हा एकदा जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकारासाठी 4 धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय 27. प्रत्येक झेलला आणि प्रत्येक विकेटला विवेक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अतिशय उत्कृष्ट झेल त्या पुन्हानी. ये कॅच आहे, मॅच आहे, काय झेल पकडलाय मैदानाच्या आतमध्ये. या झेल साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. बॉडीचं कंट्रोल कशा प्रकारे स्वतःचं ठेवलं गेलं, मर्यादित रेषेच्या बाहेर नाही गेली बॉडी. आणि चांगलं झेल. बंदा पोराला 500 रुपये. चार चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 27. अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला सर या ठिकाणी.
क्रिकेट सर, क्रिकेट म्हटलं जाते ना, क्रिकेट कधीही समोरच्या संघाला या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक विवेक पाटील यांच्याकडून समालोचन कक्षात जमा झालेलं आहे. नक्कीच ही तरुणाई भुईगाव संघासाठी तारणार आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये भुईगाव संघातून चांगलेच खेळाडू, चांगलीच खेळी या ठिकाणी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो 27. इथून धावफलकाचा विचार केला तर धावफलक बॅलन्सिंग आहे. जे धावफलक वेगाने पुढे जात होतं त्याला खूप चांगल्या प्रकारे, आणि या मॅच मध्ये आपण जर का पाहायला गेलं तर अजूनही 18 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा, 27. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हवेमध्ये होता तेव्हा दुसरा क्षेत्ररक्षक संधी असती. षटकाच्या समाप्तीनंतर विवेक पाटील यांच्याकडून आता यतीशांनी जो अतिशय उत्कृष्ट असा कॅचसाठी प्रयत्न केला त्यासाठी 100 रुपये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत. हा जो उत्साह आहे हा या तरुण पिढीला, ही तरुण पिढी जी ती भिगाव संघाला नाही जोश भरतो तर संपूर्ण सामवेदी ब्राह्मण संघाच्या खेळाडूंना जोश भरत आहे. अतिशय उत्कृष्ट असा संघ. आज सकाळीच मला त्यांचे कर्णधार निलेश पाटील यांनी मेसेज केलेला की आवर्जून आमच्या ब संघाची मॅच बघ, आजचे खेळाडू बघ आणि हे खेळाडू 2 वर्षांनी कप घेताना तुम्ही बघणार. अतिशय उत्कृष्ट असा संघ. निलेश पाटील अ ब क ड ई पासून सुरुवात केलेली आहे. निलेश पाटील कधीपासून खेळतात आणि गॅटिंग हा शब्द त्यांना या क्रिकेटवरनच मिळाला आहे. गॅटिंग हा शब्द या क्रिकेटवरच त्यांना मिळाला आहे, हे लक्षात ठेवा. एकतीस धावा पहिल्या चेंडूवरती, 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना शेवटचं षटक दीप आपल्या संघासाठी आता होताना इथून किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. येणारे 5 चेंडू. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जितका हवेमध्ये तितकाच लांब जाताना दिसतोय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार होतोय. आपण पाहू शकतो धावफलक वेगाने पुढे जाताना. जसा आपला 1970च्या काळामध्ये वेस्ट इंडिज संघाचा दरारा हा जागतिक क्रिकेटमध्ये होता तसाच दरारा EFCC भिगाव संघाचा हा आमच्या समाजाच्या क्रिकेटमध्ये होता. आणि ती पुन्हा लौकिक जे आहे ते पुनर्लौकिक साध्य करण्यासाठी ही भिगावची टीम येत्या 4 वर्षात अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकार, धावसंख्येत 4 नि भर. तर सर पुन्हा मी मुद्द्यावर होतो की येत्या 3 ते 4 वर्षामध्ये भिगाव संघाचं जे पुनर्लौकिक जे आहे गतलौकिक, हे गतलौकिक स्कोर 41 धावा झालेल्या आहेत. आणि भिगाव संघाला जे क्रिकेटमध्ये पुन्हा त्यांच्या जसे बंदुकीमध्ये गोळी भरली जाते तसं भिगाव धावसंख्येत 6 ने भर. या षटकामध्ये थोड्या हाणामारीच्या षटकात चिनार फलंदाजी करत आहेत. अतिशय नौके असे खेळाडू थोडे दडपणाखाली येत आहेत, परंतु हे त्यांची शिकण्याची वय आहे. यामध्ये ते शिकून नक्की 2 वर्षामध्ये प्रगती करणार व भिगाव संघाला पुनर्लौकिक प्राप्त करून देणार ही मला आशा आहे. आणि या झेलसाठी विवेक पाटील भिगाव संघाचे आधारस्तंभ यांच्याकडून 100 रुपये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत. तर विवेक पाटील यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी SBPL मध्ये जे कॉर्मॅक संघाने
ऋषी यांनी जे हे केलं, ऋषी यांनी जे योगदान दिलं, त्यांनी भिगाव संघाला नवसंजीवनी प्राप्त झालेली आहे आणि त्यांच्या खेळाडूंना एक स्फूर्ती चढलेली आहे. का निश्चितच आपल्या खेळाडूंना कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जाते विवेक पाटील यांच्याकडून आपण पाहू शकता. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं कार्य केले जाते आणि खऱ्या अर्थाने आपला खेळाडू इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती घेताना तो सपोर्ट सुद्धा दाखवून देताना. शेवटचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू खूप चांगलं, पंचांचा 22चा इशारा येतोय. 48 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 49 49 धाव्यांचं गरज. या 24 चेंडू हाताळताना या तरुण पिढी भुईगाव संघाने एकही एक्स्ट्रा नाही टाकलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी गोलंदाजी करताना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहू शकता एकही वाईट नाही हाताळलाय. हे चारही गोलंदाज जे होते त्यांची जी ऍक्शन आहे एकदम नीट अँड क्लीन आहे. या ऍक्शन मध्ये थोडा अनुभव आल्यावरती सर नक्कीच चारही गोलंदाज जे आहेत आणि या माझ्या शब्दासाठी आपले पंच सर ते पण तिथून अनुमोदन करत आहेत की ॲक्युरेट चारही बॉलरची ॲक्शन जी आहे एकदम नीट आणि क्लिअर असणारा संघ हा माझ्या मते चंपावती भिगाव ब संघ आहे. का निश्चितच मैदानाच्या तसा केस सुद्धा दाखवलाय. 24 चेंडूमध्ये एकही एक्स्ट्रा नाही टाकली. आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती घेताना इतकी चांगली कामगिरी करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि ते करून दाखवले. जितकी चांगली ॲक्शन होती तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा होती. इथून आपण पाहू शकतो शेवटच्या षटकामध्ये थोडेसे जास्त धावा खर्च केला गेला पण 3 षटक पहिले खूप चांगले होते. आपण पाहू शकता येणारे 24 चेंडू आणि 49चा पाठला करायचा आहे. 24 24 मध्ये 49चा पाठला करायचा. इथून पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का जास्त धावा आला तर भुईगाव संघ पूर्णपणे मॅच मध्ये राहील. भुईगाव संघाच्या तरुणाईला निलेश पाटील आणि विशू यांची साथ फार गरजेची आहे. येणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची एंट्री करणं हे तुमचं कर्तव्य राहील आणि याच्यातूनच खेळाडू तयार होणार आहेत यांचं भान त्यांना आहे. म्हणून आज त्यांनी हा संघ तिकडे उतरवला आहे. प्रकाश जोशी आमचे साबरा संघाचे सरचिटणीस ते देखील इकडून त्यांना चांगलंच प्रबोधन करत होते. त्यांचं देखील इकडून चांगलंच प्रोत्साहन दिसत होतं. कुठेतरी त्यांच्या देखील मनात हीच गोष्ट आहे की हे तरुणाई जी आहे एक चांगलं क्रिकेट खेळेल आणि चांगले क्रिकेटर याच्यातून तयार होतील. निश्चितच ममावंती संघ हा तुल्यबळ संघ आहे. तेव्हाच त्यांनी 50 संख्येची धावसंख्या उभारण्याची त्यांच्यात ताकद आहे. एक चांगल्या संघापुढे देखील त्यांच्यात ही धावसंख्या उभारण्याची ताकद आहे. परंतु भुईगाव संघाच्या तरुणाईचा गोलंदाजीची ॲक्शन गोलंदाजीची जी टप्पे मोजणी असेल तुल्य अशी बघताना त्यांनी तरी पण कमीच धावसंख्येमध्ये त्यांना रोखलेलं आहे. पाहूया आता 24 चेंडूमध्ये 49 धावांचे आव्हान असेल ते म्हणजे भुईगाव संघावर. फलंदाज असेल विशू. यानंतर लॉर्ड्स या सामना झाल्यानंतर लगेच आपण लॉर्ड्स पाडतोय उद्याच्या सामन्याचे. तर उपस्थित संघाच्या सर्व कर्णधारांनी किंवा उपस्थित संघाच्या सर्व प्रतिनिधींनी समालोचन कक्षाजवळ यावं. विश्वास पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. विश्वास वजे यांच्या प्रत्येक षटकारासाठी विवेक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लगावण्यात आले. 24 चेंडू आणि 49चा पाठला करायचा आहे. 49चा पाठला करताना इथून आपण पाहू शकता कशा प्रकारे पॉवर प्लेचे षटक असेल. पॉवर प्लेचे षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचे असणार आहे. गोलंदाजी मारवरती राज सज्ज होताना पहिल्या चेंडूवरती ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या चेंडूला विशूला मैदान सोडावं लागते. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद.
हाल हाल भुईगावनी हा सामंगला जिंकल्यास विवेक पाटील कडून 55,551 रुपयाचं रोख पारितोषिक कॅश. हलक्या त्यांनी ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता 3 चेंडूच आतापर्यंत खेळ झाले, एकही धाव नाही आले. इथून मॅचला पहिला स्टार्ट करायचं आहे. निलेश पाटील 1 धाव काढल्यावर 500 रुपयाचं पारितोषिक विवेक कडून आणि 500 रुपये मंडळात जमा झालेले आहेत. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफळकर धावा आपण सारखं पाहायला गेलं तर 1 धावा. इथून 49चा पाठला कसा केला जाईल त्या आधीची गोष्ट या मॅचला स्टार्ट कशा प्रकारे केली जाते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सर्कलमध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती जातील, चेंडूला फील्ड करतील. फेकी घरेपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. हे बाप लेक दोघे खेळत आहेत. निलेश पाटील, अवेद पाटील, हे बाप बेटा. येस, बाप बेटा. वर खाली वर खाली वर खाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा 3. दुसरं षटक हाताळण्यासाठी नीरज सज्ज. बघा पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्यात. इथून जर का एखादा दुसरा मोठा फटका निलेश यांच्या बॅटमधून आला तर तो टीमला उत्साह देणारा फटका असेल. खूप टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहू शकता कशा प्रकारे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होते. पण पाहू शकता जशा प्रकारे चर्चा केली की मॅचला स्टार्ट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सिंगल डबल करणं होते पण त्या मॅचला सुरुवात करणं, धावफळकाला एक स्टार्ट देणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ते निलेश यांना कुठेतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल धावफळकामध्ये ऍड होताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 4 धावा. सर निलेश पाटीलचं जर म्हटलं गेलं ना तर खूप वर्षानंतर त्यांचं क्रिकेटमध्ये आगमन होते. हलक्या चेंडूनी ते कुमार नाईकचा संघ होता जो श्री गणेश वाळूंचे संघ खेळला जायचा, त्याच्यामध्ये उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी करायचे. निलेश पाटीलचं क्रिकेटची हिस्ट्री खूप चांगली आहे. त्याच्या अगोदरपासून ते खेळत आहेत. भुंगाव संघातले एक चांगले नावाजलेले असे फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू असे ते होते. गोलंदाजीत त्यांचे जास्त भर असायचा, परंतु मध्यंतरी त्यांच्या क्रिकेटपासून ते लुप्त झाले होते. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना त्याकडे काही जास्त वेळ देता मिळाला नाही. परंतु आज एक तरुणाई घेऊन एक नवीनच असं काहीतरी त्यांनी केलं आहे. कुठेतरी अंगातलं क्रिकेट अजून सर झिरलं नाही आणि ते त्यांच्या स्वतःच्या मुलाला घेऊन किंवा त्यांच्या मुलांच्या जोडीचे जे त्याचे सहखेळाडू आहेत त्यांना घेऊन आज उतरलेले आहेत आणि एक नवीन जोश साबरा संघासाठी त्यांनी भरलेला आहे. आणि आता बॅटिंग ते त्यांच्या स्वतःच्या लहान मुलाबरोबरच करत आहेत ते. आणि या सगळ्या गोष्टीमुळे सर असं झालंय ना की इकडे आपण पाहतोय बक्षिसांचा देखील भडीमार आपल्याला पाहायला मिळतो. चांगला रिव्हर्सचा फटका. या स्विच हिटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे एक अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 8 धावा. इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे आपल्या मुहाला घेऊन कशा प्रकारे खूप कमी वेळा क्रिकेटमध्ये हे दृश्य दिसतं. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची खालची एज लागून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. हॅलो, कसा आहे निलेश हा जो आहे ना
तो सगळ्यांबरोबर खेळला आहे. आज गेले 40 वर्ष झाले जो आज गेला आहे त्याच्याबरोबर सुद्धा केला आहे आणि जो जन्माला यायचा आहे त्याच्याबरोबर सुद्धा तो खेळतो आहे. त्याच्यासारखा खेळाडू नाही आहे. गॅटिंग हा शब्द फक्त इंग्लंडच्या गॅटिंग नंतर फक्त आमच्या निलेशला मिळाला आहे. गॅटिंग का मिळाला आहे हा तुम्ही त्यांच्या संघाला विचारा. 9 धावा धावफलकारांची दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. तेजसचा पहिला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बराच बाहेर होता पण आमच्या दिशेने होत आहे. या सामन्यानंतर आपण लॉर्ड्स पाडणार आहोत. चिठ्ठीचे झालेले आहे तर सर्व संघाच्या उपस्थित प्रतिनिधींनी किंवा कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये यावं. लॉर्ड्स पाडले जातील. सुमेर चांगला झेल टिपलेला आहे सुमेर यांनी. सुमेर यांना अखिलेश नाईक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. सुमेर हा निषाद नाईकचा बाचा आहे. त्यात निषाद नाईक कडून 500 रुपये रोख आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होत आहेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगलनी धावफलक पुढे सरकताना. तर आपण पाहू शकता प्रयत्न चांगले चालू आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न चालू झाला आणि आपण पाहू शकता एक नवीन संघ म्हणजे एक नवीन पिढीला घेऊन पुढे नेण्याचं कार्य केले जाते. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणून त्यांना सुद्धा या क्रिकेटचा अनुभव देण्याचा प्रयत्न केले जाते. निलेश पाटील यांच्या बॅटमधून फुल टॉस चेंडू, टीपला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू हातामध्ये येईल, सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 12. निलेश पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी विवेक पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर तो षटकार म्हणजे संपूर्ण भोईगाव संघाला पण जर का पाहायला गेलं तर फक्त एक षटकार हवा. निलेशजी पाटील यांच्या बॅटमधून तो एक षटकार, 12 धावा. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बघा कोणीही भुईगाव संघाच्या खेळाडूने जर का एखादा मोठा फटका म्हणजे बाउंड्री मारली तर खंबागाव यांच्या इकडे खूप ती आयोजन संपूर्ण टीमसाठी असणार आहे. एक खास आयोजन असणार आहे. फक्त एक बाउंड्री ती खंबागाव इकडे ते खास आयोजन असणार आहे पार्टीचं. ती बाउंड्री तुम्हाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना एक वेगळी ऊर्जा देणारी असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल. 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा निलेश स्ट्राईक वरती येताना विवेक पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. कोलवडप्पाचा चेंडू होता, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेले. धावचीच्या रूपात गडी बाद होताना आता इथून आपण पाहू शकता निलेश पाटील स्वतः मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. त्यांना सुद्धा आहे की नवीन खेळाडूंना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी आहे तर संधी मिळू दे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये सुद्धा सर्वांनी तो चान्स घ्यावा. जे खेळाडूंना चान्स मिळतोय, एखाद्या खेळाडूंनी जर का एखादा मोठा फटका गेला. भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी कल्पेश नाईक यांचं आगमन झालं. त्यांनी समालोचन कक्षामध्ये यावं.
पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकामध्ये एखादी बाउंड्री भुईगावच्या डगआउटमध्ये उत्साह आणि प्रेक्षकांच्या जल्लोषासाठी असेल का? पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. फुलटॉस चेंडूवरती प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्या हातामध्ये चेंडू. खूप चांगला प्रयत्न केला गेला होता. टायमिंग प्रॉपर होतं, थोडीशी पॉवर कमी पडताना फुलटॉस चेंडूवरती. पण हा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाने स्वतःचं बळ आणि स्वतःचं मनोबल वाढलं असेल, कारण की चेंडू जवळजवळ सीमारेषा पार टच झाला होता. खूप चांगला प्रयत्न केला गेला होता. ऋग्वेद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. एकच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू तो साईडला आडव्या पाट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, फेकी झाले. तर बॅकअप आहे, श्री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला तर पण शेवटच्या क्षणाला थांबवलं. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये एखादी बाउंड्री टीमच्या खात्यामध्ये येईल का? पंच आमच्या दिशेने होतात. येणारे 4 चेंडूमध्ये एखादी बाउंड्री फक्त भुईगावला उत्साहासाठी या जल्लोषासाठी येईल का? नक्कीच सर, नक्कीच. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पुढे आले होते. फुलटॉस चेंडूवरती खूप चांगला प्रयत्न केला जातोय. म्हणजे असं नाही काय जे फटके आहेत ते नाही, ते क्रिकेटिंग स्ट्रोक्स आहेत. म्हणजे बॅटमधून जेव्हा फटका एक्झिक्यूट करते तो देखणीय फटका असा. नक्कीच सर, तुम्ही देखील खूप ठिकाणी समालोचन करत असाल, पण आमच्या या तरुण मुलांनी जी गोलंदाजी केली त्याबद्दल तुम्ही तुमचं थोडंसं मत स्पष्ट करावं. खऱ्या अर्थाने ती गोलंदाजी उल्लेखनीय होती की 24 मध्ये पहिल्यांदा खेळताना इतका मोठा प्लॅटफॉर्मवरती एकही एक्स्ट्रा नव्हता. आणि आतापर्यंत खूप वेळा उच्चार झाला की भुईगावसाठी खेळत आहेत, भुईगावसाठी खेळत आहेत. निश्चितच बिलॉंग भुईगाववरून खेळत आहेत, पण तुमच्या समाजाचं क्रिकेट पुढे नेण्याचं कार्य पुढच्या भविष्यामध्ये त्यांच्या हातात आहे. कारण की इथून खेळत असताना ओळख भुईगाव निर्माण होईल, पण ब्राह्मण समाजाचा खेळाडू तो पुढे जातो, अशी संपूर्णतः तुमच्या समाजामध्ये त्या खेळाडूंची ओळख निर्माण होणार आहे. नक्की सर. आता पण तुम्ही जर बघितलं तरी एक शॉट पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, पुढे आले होते. यानंतर कृपया इकडे ड्रॉ टाकला जाते समालोचन कक्षामध्ये. ज्या संघाचा विजय झालाय त्याच्या कर्णधारांनी किंवा उपस्थित प्रतिनिधींनी समालोचन कक्षामध्ये ड्रॉ साठी यावं. हा अखेरचा चेंडू असेल माझ्या मते. दिशांत कडून झेल बाद झालेले आहेत. किती चेंडू बघायचा? चांगलाच आजचा दिवस. सामवेदी ब्राह्मण क्रीडा समिती आयोजित साबरा चषकचा आजचा दिवस समाप्त झालेला आहे. आता लगेच चिट्टा ड्रॉ पाडल्या जातील. सर्व विजेता संघाच्या कर्णधारांनी किंवा प्रतिनिधींनी समालोचन कक्षामध्ये यावं. मी